नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आज तुम्हाला मी आमचं काम दाखवणार आहे, जे गेले 40 ते 50 वर्ष झालं आमच्या घरात बनवतात. आणि माझे वडील, माझ्या आजी, त्यानंतर माझी मम्मी, आम्ही घरातले सगळे, त्यांच्यामुळे आम्हाला पण सगळे हे करायला येते. आणि एक छोटीशी मदत म्हणून आम्ही त्यांना हात लावतोय, कारण सगळ्यांनी केल्याशिवाय ते होत नाही. आणि आता तेच तुम्हाला मी दाखवतो मी काय काय करणार आहे ते, आणि आम्ही काय काय करतोय ते. आणि बारकू झोपलेला आहे, कर्ण शाळेला गेलाय आणि तो झोपलाय, त्यामुळे वेळ पण जात नाही. थोडीशी आजींना मदत होईल म्हणून मी करायला लागले. बसून काय फोनच बघत बसायचं आहे, रील स्क्रोल करत बसायचं आहे. त्यामुळं म्हटलं बसून बसून दिवस पण जाईना झाला आता आपला, तर आपण हे काम करूया. जे बघा मी काम लावायला, मी तुम्हाला शॅम्पलला करून दाखवलं. आजीने आमच्या मिटवलेली दांडकी आहेत लावण्यासाठी. त्यानंतर तयार झालेली नख, ही तयार झालेली साखळी, ही पक्कड, आणि आता मी तयार केलेले नख. ह्याला पण झाळून घ्यायला लागते आणि गॅसवर झाडायचं असते, त्यामुळं आमची मम्मी किंवा पप्पाच झाडतात. आजींना काय गॅसवरती जमत नाही. ह्याच्या आधी आजी झाडत होत्या, रॉकेल होतं त्यावेळेस हीटरवरती. ह्या आमच्या आजी आहेत, त्या डाग उगळायला लागल्यात, खार उगळायला लागल्यात. त्यामध्ये डाग कालवायचा, डाग आठवून आणलेला असतोय. आणि हा आहे आमचा ताजवा. इकडं आहे रॉ मटेरियल, आता पप्पा कट करून गेल्यात, मापानच कट करायला लागते त्याला. त्या परातीत तारा तारा आहेत बघा. आणि त्यानंतर बारकू झोपलाय, तोपर्यंत काय करायचं म्हणून मी जसं आईला मदत म्हणून करू लागायला लागलोय. हां थांब जरा दाखवता. आणि ह्या अशा जाळ्या अंतरायच्या असतात, आई आमची अजून अंतरत्या, तुम्ही बघू शकताय. आणि हे सुद्धा घरातच वाकवत्या, बाहेर पण देते कामगारांनी, घरात पण वाकवायचं. आणि हे गोल स्वतःच माट्या करून आणायच्या असतात, आणि हे सुद्धा करून आणले. आणि हे असं लावायचं. हे खोके आहेत, ही पाटी आहे, ह्या सवाना आहे. ही पाटी सवाना माझाच आहे, मी ह्याच्यावरच काम लावत होतो, तुम्ही बघू शकताय. कला कोणतीही असू दे, माणसाकडे जी कला आहे ना ती कधी संपत नाही, मरत नाही. आणि हे आहे सूत, ह्या गोल तारपासून सगळं बनतंय. ते कट केलेलं पप्पा आमचं मापानं कट करतात, मापानंच कट करायला लागते. हे मापानंच कट करायचं असते, आणि माप कमी जास्त होऊन चालत नाही याला. पप्पानी डोकं लावून ह्याचं मापाचं लाकूडच तयार केलं आहे. आणि ह्या गोल सुतापासूनच सगळं तयार होते. ह्या गोल माट्यासुद्धा त्यापासूनच तयार होतात. ह्याचे मशिनरी असतात. मग एक ठराविक जण आहेत, पहिला आम्ही हुपरीला टाकत होतो, आता गावात कट करून देतात, तर गावातच टाकतोय. हे सगळं नग तयार करून घ्यायचं, आणि मग घरी येतात कामगार न्यायला, फासं म्हणतोय आम्ही याला, ह्याच्या पुढची प्रोसेस करण्यासाठी. शकताय तुम्ही. ही आमचा ताजवा, ही आमची लक्ष्मी, आणि हे आमचा तयार झालेला माल. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे असं नेकलेसला वगैरे असतं, मी तुम्हाला दाखवतो. हे असे नग असतात, असं तयार होतं आहे ते पूर्ण. आता ह्याला डाग सोडायचा, ह्या नगांना डाग सोडते माझी बहीण मम्मी. आणि पूर्ण जाळी भरल्यानंतर डाग सोडायचा आणि याला सांधायचं. इथं टाकी ठेवलेली आहे, आणि इथं हा घन अडकवलेला आहे, या घनानं सांधायचं. इथं सांधतोय आम्ही ते काम. तिथं जाळ्या ठेवलेल्या आहेत झालेल्या. आणि हे असं नग तयार करायचं, नग तयार करायचं. आणि ह्या गोल माट्या आहेत, त्या आपण भरायला द्यायला लागतात, अशा साखळ्या तयार होऊन यायला. अगं आई बस की जरा गप. अशा साखळ्या गोल माट्या द्यायला लागतात भरायला बायकांना, ते त्यांच्याकडूनच भरून येते. आणि जे छोटे छोटे आहे ह्यामध्ये, हे फास्टा म्हणतात ह्याला. हे पण ह्या गोल स्वतःपासूनच तयार होते. हे आणि ह्या माट्या, त्यानंतर ह्या माट्या कट करून आणायला लागतात.
आणि असं अडकून घ्यायचं. हे नेण्यासाठी कामगार येतात तयार करण्यासाठी. आणि तुम्हाला दाखवतो मी आणखीन एक. हे नग आता हे असे अंतरलेले आहेत, हे कच्चे आहेत. त्याच्यावरती पावडर सोडून झाडल्यानंतर हे असे तयार होतात. हे बघा, तुटते का? नाही तुटत. हे असे नग तयार होतात आणि याला पकडीनं आपण तयार करतोय. नंतर ह्या ते नग तयार केल्यानंतर हे त्यामध्ये अडकवायचं. हे पण बायका येतात न्यायला घरी. घर बसल्या काम मिळते बायकांना. बघू शकता तुम्ही. असं आहे काम आमचं. तुम्हीच देखणायचं म्हटल्यावर आता काय बोलू. निम्म्याला जास्त माझी जाळी झालेली आहे आणि मी तुम्हाला लावून दाखवतो. आमच्या आजी अजून लावतात हे. मम्मीला काही शेणाघाणातनं आणि मसाल्यांच्या हातनं स्वयंपाकातनं वेळ भेटेल तसं मम्मी हात लावत्या. डार्क पावडर वगैरे सोडायचं मम्मीच करत्या, सांधायचं ते. कधी वेळ भेटला तर पप्पा सांगतात, नाहीतर मग मम्मीच सांगत्या. मम्मीला शिकवले सांधायला. दांडीची आजीने मिटवलेली आहेत ही घरीच. हे पण बाहेर देतो आम्ही बनवायला, पण आता आम्ही जास्त हे करत नाही, कारण सगळ्याचाच दर वाढला आहे आता महागाईनं. आणि पहिल्याची लक्ष्मी बंद करायचं नाही म्हणून तेवढंच आजींचा जीव पण करमत नाही. कुठं घरातनं बाहेर जाणं येणं नाही. मुळात माझ्या वडिलांना कुठं बाहेर गेलेलं चालत पण नाही. त्यामुळं आम्ही हे सुरू ठेवले. थोडं का असं आपली पहिल्याची लक्ष्मी बंद करायची नाही. आणि ह्या माट्या आहेत, ह्या अशा लावून घ्यायचं. ह्याला आम्ही दांडकी म्हणतो. असं लावून घ्यायच्या सगळ्या माट्या. नेम्याला जास्त माझी जाळी भरत आल्या. जेवढं सकाळ सकाळी लवकर बसेल का नाही तसं हे काम वसरते. दुपार होईल तसं नाही वसरत. व्यवस्थित असं दांडक्याला टोक लावायला लागते त्या मातीचं, नाहीतरी दमवते ते पावडर सोडताना, मग डाग सोडताना. हे बघा तुम्ही बघू शकता, अर्ध्याला जास्त जाळी भरल्या. एवढी मोठी जाळी असत्या. बारको उठोपर्यंत होत्या माझ्या जाळी. हे घेतल्यात मी आता तयार केलेले नग. आता तुम्हाला हे मी वाकून दाखवतो. हे आहे पक्कड. असं मारायचं. हे करण्यासाठी सुद्धा बायका येतात घरी न्यायला साहित्य. हे असा हुक्क तयार करायचं. आणि हे असं बनवून मुंबईला द्यायला लागते मारवाड्यांकडं. पण आता पहिला आमचं पप्पा जात होतं. आता मसरं हे ते ह्याच्यानं जमत नाही. कोण जाईल त्यांच्याकडनं द्यायचं. आमच्या पूर्ण गल्लीत गावात सगळं हेच आहे. पार्सल आहे आमची. आणि पार्सल पण टाकतोय. असं मी वाकून घेतलो. बाईक काय लगेच सगळेजण अडकून घेतात. आमची आई पण लगेच अडकून घेत्या. आई काय हे झालं दिवसभर तर संध्याकाळी हे करत असत्या. ह्या साखळ्या घेतल्या. ह्या बायकाने वरून दिलेल्या साखळ्या आहेत, त्यामध्ये अडकवल्या आणि त्याला असं फिट करायचं. बघ पकडीची सांगे बघू शकतो. असा नग हा फिट करून घेतला. बनला नग आपला. असे मी सगळ्या नगात अडकून दाखवतो तुम्हाला.
आता ही मी दुसरी जाळी अंतरायला लागलोय आणि कामावरती हे काम लावायचं असेल तर लवकरच बसायला लागते सकाळी लवकर. आणि जरा वेळ झाला की वसरत नाही आहे. आता भरपूर वर्षानं मी लावायला लागले त्यामुळं जरा वसरणं झाले. आता सकाळी 7-8ला बसलं की 12-1 वाजेपर्यंत 10 जाळ्या होत होत्या माझ्या आधी, लग्नाआधी 2016पर्यंत मी अंतरलो. आणि लग्नानंतर काय मग काय माझा आणि या कामाचा काय एवढं संबंध आलाच नाही. आणि आता लावू वाटलं म्हणून लावालोय. पूर्ण आमच्या 4-5 जणांचं शिक्षण ह्या कामावरती झाले. माझ्या बहिणींचं, माझं, भावाचं. त्यावेळेस शिक्षणाला माझ्या काय एवढा खर्च आला नाही, कारण आम्ही काय एवढं लय भारीतलं बी शिकलेलं नाही आहे. पण लय ना थोडा तरी खर्च येत होता. आणि एवढं सगळं खर्च आणि आमचं शिक्षण आणि सगळं देणं घेणं सगळं ह्या कामानं मॅनेज केलं. पण आता महागाईमुळं काय येईना झालंय, सगळंच महाग झाले. आणि असं मे महिन्याची सुट्टी पडली तर गल्लीतली सगळी मुलं मुली यायची आमच्या घरी. आणि असं आमच्या लावायला कॉम्पिटिशन असायचं. 10 रुपयाला एक जाळी आम्ही असं देत होतो लावायला. आता पण तोच रेट आहे, देत होतो आणि लावत होतो. ईर्षेनं तू लावतोस काय जास्ती, मी लावतो. आमच्या मामांचा मुलगा, मी असं लावायला बसत होतो. आणि डाक मात्र आमची मम्मी सोडत होती, आई मम्मी. त्यानंतर आता आमच्या आजी लावत्यात. वेळ बदलली, काळ बदलला, तसं टेक्नॉलॉजी वाढली. हे आम्ही हातावर कट करत होतो माट्या, घरात पप्पा आमचं कट करत होतं. आता मशीन आलं हे माट्या कट करायचं, मशीनवरती कट करतोय. तसं आता लोक पण जिकडे पैसे जास्त देतात तिकडे जातात. पण पैसे देऊन जास्त परवडत बी नाही. आणि आमचं काही जास्त नाही, मोजकंच आहे. मग आमच्या आजी आणि घरातली करतील तेवढं. आमच्या आजींच्या हातात 12 आणि 24 तास असते आणि हेच करत बसते. आता त्यांना हे काम असलं तर सगळं असलं, त्यांना करमतच नाही काम नसलं तरी. बसून आणि झोपून त्यांचा दिवस जातच नाही. 5 मिनिटं विश्रांती घेत नाहीत त्या. आणि 1.5 तास तरी झाले मी लावायला लागलो. आणि 1.5 तासात ही म्हणजे दुसरी जाळी. बारकं उठलाय आणि बारकला त्याच्या मावश्या खेळवायला लागलं. काय नाही, मस्त पिला तेव्हा आणि खेळत पडलाय. खेळायला लागलाय तर काय करायचं आहे तोपर्यंत. मग म्हटलं दुसरी जाळी होता पूर्ण. तेवढंच आईला मदत. तिकडं आमच्या आईडी फासं वाकवत बसल्या, जे कामं असल्या का खोका नाही म्हणून खोका तिचा मी घेतलोय. तिच्या खोक्यावरती मी लावले काम म्हणून ती गं बसली नाही, तिचं काम करायला लागल्या. फासं वाकवत बसल्या. तेवढंच जर घरात वाकवलो तर मग त्या 4 पैसे आपल्यालाच खर्चाला राहतील. तिचं जेवढं होईल तेवढं सगळं घरानं वडाय वाटत्या. आमची जाळ्या डाग सोडायला लागल्या. मी अंतरलेला जाळ्या डाग सोडायला लागल्या, बघू शकता. तिला अंतरण्यापेक्षा डाग सोडायला चांगलं जमते, त्यामुळे ती पटापटा डाग सोडून घेत्या. आणि पावडर सोडायला वेळ लागतो इले, त्यामुळे मी फक्त अंतरतोय. आता थोड्या वेळात मम्मी पण येईल. ह्या डाग आमच्या आईने तयार करून दिल्या. आणि बारको आता उठलेला आहे, कर्ण आता शाळेतनं आलेला आहे, बघू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, धन्यवाद. बाय बाय कर. बाय बाय.